आम्हाला आता लाईव्ह सोडतो हाय का बसायला जागा बोला थांबा आता जरा थांबा 1 मिनिट थांबा या 1 मिनिट हाय का जागा थांबा आता लाईव्ह सोडता मजा येते आता कुठं हे बघा पाणी पडले का अहो काय नसते पहिले काय आले पूर्ण पाणी थांबा एवढा एक व्हिडिओ बनवत आणि लाईव्ह सोड आम्हाला आता लाईव्ह सोडतो हाय का बसायला जागा बोला थांबा आता जरा थांबा 1 मिनिट थांबा या 1 मिनिट हाय का जागा थांबा आता लाईव्ह सोडता मजा येते आता कुठं हे बघा पाणी पडले का अहो काय नसते कारण 4 कोटी आमदार 2 कोटी खाल्ले त्यांनी बघायला बसता येतं का बघा तिकडून पाणी काढायला लागले सगळं काढायला लागलं इथे खाली
बघा ती काळे तिकडे. काय वाटतं ताई पाणी हा बसायला आहे का जागा? पहिलं बस स्टँड चांगलं होतं का आता? हो काय वाटतंय पब्लिक? अरे बोला बोला काय वाटतंय? बस स्टँड बस स्टँड बस स्टँड 8 कोटीचं बस स्टँड काय वाटतंय? 8 कोटीचं बस स्टँड काय वाटतंय? कामाबद्दल बोला. बस स्टँड चांगलं, पाणी गळाले, भिजाला का? काय चांगलं आहे नीट बोलते. हा हा बोलायला चांगली बोलायला काय वाटतंय? पाऊस 8 कोटीतून पाऊस गळायलाय का? पाणी पडाले. बघा मामाचं या ठिकाणी मामा काय म्हणतात 8 कोटीतून पाऊस गळायलाय. काय वाटतंय मामा? सगळं बाकड्यावर बसतात. हो काय वाटतंय? काय वाटतंय बस स्टँड? काय वाटतंय बस स्टँड? मामा काय वाटतंय? बसायला जागा नाही. 8 कोटी गळायली आहेत. 8 कोटी गळायली आहेत. बघा 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 इथं बोला इथं बोला इथं पाणी गळायला आई बहिणी बसले. बघा ह्याला बसता येतं का? बघा बघा हे पाणी 8 कोटीचं 2 इस्टिमेट 2 कोटी खाता तुम्ही. बघा इथं बसता येतं का आई बहिणी माझ्या? येतं का आई बहिणी बसता? बघा पाणी कसं गळालंय. किती कोटी खाली आहेत. काय करावं पावसाळ्यात लोकांनी? बघा पाणी माझ्या अंगावर. बघा येणार पाणी 8 कोटी इस्टिमेट आहे. 8 कोटीचं 2 कोटीचं नाही. 2 कोटी खाता तुम्ही. काय करता? बघा बघा यायला पाणी. ए सांगा पब्लिक तुम्ही सांगायला का तो बसता येतं का? माझी फक्त उद्घाटनाला बसता येतं का? बघा आमरस पाजून वाटलं हे काय असेल ना बोला पावडे. मावशी काय म्हणते 8 कोटी? पाणी पाऊस बोला बोलू दे. अरे काय वेगळं तुला बोलू दे. हे बोल बाय हे खबर आहे का? तू खबर आहे की नाही? येतं का बसता? पाऊस आहे का? माय पाऊस लागायलाय का? कुठे लागायलाय? तो तोंडाने बोल. पाऊस यायलाय का? कुठं पडायलाय पाऊस? खुर्चीवर बसता येतं बाय? बसता येत नाही ना? बोल तेवढंच. बसता येत नाही. अरे पब्लिक इडे काय त्यांचं निंदाव तुम्ही. पब्लिक इडे त्यांना बसता येत नाही नीट. काय पब्लिक चाललंय बघा. अरे काय वाटतंय तुम्हाला बस स्टँडचं? बस स्टँड चांगला होता, गळत नव्हता. आता 8 कोटीचं बांधून गळा लागलं, बसायला जागा नाही. बसायला जागा नाही. बाकड्यावर अजून काय वाटतंय तुम्हाला? देवासाठी येतात 500 किलोमीटरवरून. इथे काय घरदार आहेत आमचे. अशा पावसामध्ये काय अवस्था व्हायला लागली आमची. 8 कोटी खर्च करून बांधलं. याच्यात उभं राहायला यायला लागलं का? इथं बोला बोला 500 किलोमीटरवरून यायचं इथं. या ठिकाणी मी या ठिकाणच्या पालकमंत्र्याला म्हणलो की सदरील बांधकाम हे फुकट पूर्ण बोगस स्वरूपाचं झालंय. तर या ठिकाणचे प्रतापसिंह सरनाईक यांनी या कामाचं उद्घाटन केलेलं आहे आणि सदरील पालकमंत्र्यानं पुन्हा बोगस स्वरूपाचं काम करून उद्घाटन केले. तुम्हाला काय वाटतंय? काम कसं झालंय? काम कसं झालंय मामा? काम काय सगळं खोटं झालंय काम. सगळं मुंड्या मोडण्याचा धंदा आहे सगळा. देवीचे यात्रेच गाव आहे. यात्रा करायला पावसात बसावा. तालुक्याचं गाव आहे. हे तालुक्याचं गाव आहे. कशी सोय व्हायला पाहिजे? मामा 8 कोटीचं बस स्टँड आहे. 8 कोटीतून पाऊस लागते. काय वाटते तुम्हाला? 8 रुपयाचा असेल. 8 कोटीचं नाही. 8 रुपयाचा असेल. पहिलं स्टँड चांगलं होतं. बघा पब्लिकला बसता येतं का? येऊन बघा. बघा मंत्री ज्या टायमाला उद्घाटन होतं त्या टायमाला मी आशिवता. त्या टायमाला उद्घाटनाच्या टायमाला आलो. त्या टायमाला राणादादांनी सरनाईक हो बांधकामाच्या पाण्याबाबतीत बोलायचं कुणाचा काय विषय नाही. या ठिकाणचा जे विषय आहे ना सगळ्यात महत्वाचा त्याच्याबद्दल सांगा. हा बरं बोला 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 बोला. जुनं बांधकाम चांगलं होतं. आता उभं राहता येतं का? आता उभं राहता काय काय तुमच्या खाली? काय ओला आहे का नाही? ओला आहे का नाही खाली? बघा इथं ओला खाली. बघा बघा ओला आहे का नाही? ओला बघा बघा लेकरं उभं राहत कशी. बघा बघा इथं बघा रे. बघा ते मोर काय चाललंय ती. सगळं स्टँड भिजले. सगळं स्टँड भिजलेलं आहे. सगळं स्टँड भिजलेलं आहे. लेकरं बाळा सगळी पावसात आहेत. बसायला कुणाला जागा? स्टँडचं भोगस झालेलं आहे. पब्लिकला बसता येत नाही. लहान लेकरं पावसात आहेत आणि ही भोगस झालेलं नवीन स्टँड करण्यात यावं एवढंच आमची विनंती आहे.
अजून काय वाटते तुम्हाला? मागाचा जसा विषय म्हणलात का पूर्ण बोगस स्वरूपाचा आहे, सगळं भोगस स्वरूपाचं आहे, सगळ्यांनी भोगस केलेला आहे. तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा. लांबनं लोक, देवीचं स्थान आहे, यात्रेचं गाव आहे, यात्रेच्या गावाच्या ठिकाणी चांगलं काम व्हावं, की चांगलं काम करावं, स्टँड नवं करावं, तिथं बसायला माणसाला येईना. तुम्ही येऊन बघा, सगळे बाकडे बिकडे सगळे बोले की सगळं इथं बघा, खाली सगळं पाणी आहे. एवढंच बघा, एवढं काम करून चांगलं काम करा. ह्या तुळजापुराचं बस स्टँड हे जे पूर्ण दिसतंय ना, 8.5 कोटी रुपयाचं बस स्टँड असं आमदारांनी स्वतः सांगितलंय. मी म्हणतो 8 कोटी रुपयामध्ये काय केलंय? पाणी काय केलंय? 8 कोटी रुपयामध्ये काय केले? तुमची पब्लिक कुठं बसले आणि कुठं उभारले एवढं आमदारांनी सांगून दाखवावं, पालकमंत्र्यांनी सांगून दाखवावं. एवढी माझी विनंती करतो की आमदारांना हाय त्यांच्या कार्यकर्ते तुळजापुरामध्ये त्यांची होती, त्यांच्यामुळे त्यांनी केली. आणि ज्या टायमाला आमचं जुनं बस स्टँड होतं त्या टायमाला एक थेंब पाणी कधी आत आलं नाही, कधी कोणत्या नागरिकांना कधी त्रास झाला नाही. आणि दुसरी गोष्ट ही तुळजापूर भाविकांचं आहे. इथं भाविक येतात, ह्या बस स्टँड मध्ये भाविक बसतात, झोपतेत, खातेत. पण आज एवढं पब्लिक आहे का कोण बसलेलं नाही. तर आमदार साहेबांना मी एक विनंती करतो, नवीन करा. जी हाय जी पाऊस जी मध्ये पडायलाय काय, हे तुम्ही गुंठेदार कुणाला दिले? तुम्ही औरंगाबादवाल्यांना दिलंय का सोलापूरवाल्यांना दिलंय हे आम्हाला माहित नाही काय. पण एवढंच की ही जी पब्लिक जी बाहेर आहे एवढी बसलेली, मध्ये फक्त बसण्यासाठी तुम्ही ही खुर्च्या केल्या, ही स्टाईल फरशा केल्यात. एक स्टाईल पर्ची पण म्हणलं तर 500 रुपये एक स्टाईल पर्ची देऊ काय. पण तिथं पब्लिक बसेना, पण बाहेर बसायला ह्या सगळ्या पब्लिकांना माहित आहे. ही बस स्टँड निव्वळ फालतू झालेला आहे. ह्या बस स्टँडचं काहीच कारण नाही, कारण की ही बस स्टँड डायरेक्ट तुम्ही श्री लॉज पर्यंत नेले. डायरेक्ट श्री लॉज 4 मध्ये आणि पाणी बघा, पाणी एवढी माझी विनंती आहे काय आमदार साहेब, तुम्ही येऊन बघा. या तुमचे कार्यकर्ते असेल तर कार्यकर्त्यांना फोन लावा आणि बघा आणि दाखवा त्यांना हे बस स्टँडची अवस्था काय. आमच्या शेतातली जी जनावरांचा कोटा असतोय ह्याच्यापेक्षा भारी आहे. जनावरांचा कोटा भारी आहे. तर तुम्ही असलं केलंय की आमच्या जी जनावर जी शेतात असतात ना काय, त्यांना सुद्धा आम्ही सुरक्षा करता त्यांना पत्रे बांधून देतो. तिथं एक थेंब पाणी येत नाही. आमच्या कडबा असतं, कडब्यामध्ये आमचा एक थेंब पाणी येत नाही. आणि इतर बस स्टँड तुम्ही 8 लाखचं केलंय, 8 कोटीचं केलंय. किती? 8 कोटी. मोपायला गेलं तर तुम्हाला 10 महिने लागेल. 10 महिने. काय वाटते बस स्टँड? काय वाटते बस स्टँड चांगलंय का? कशाचं चांगलं पाणी यायला लागलं इथं. अजून काय होईल? पाणी यायला लागलं, काय नीट केलं. त्या तिथल्या खुर्चीवर बसायचं ना, का बसला नाहीत? बसले तिथनं गळायले म्हणून आलात का इकडं? अहो, इथल्या पालकमंत्र्यानं, इथल्या आमदारानं, इथल्या राजकीय लोकांनं 8 कोटीचं बस स्टँड बांधलंय. काय वाटतंय तुम्हाला? आणि बाकीचे पैसे काय केलं त्यांनी खाल्ले. 8 कोटीचं बस स्टँड. लेकरं बाळाला तिकडे नेलं काय माहिती, आता विचारूत आपण. असं नसतंय, करत असतंय. पहिलं नव्हतं काय, लोक रात्र तिथं पडत होत, पाणी नव्हतं. आता बसायला जागा आहे का? पाण्यात बसावं लेकरा बाळाने काय करावं लागलं. पालकमंत्र्या, मी काय म्हणलो होतो, पालकमंत्र्याला हे बस स्टँडचं ओपनिंग करू नका. हे समजा बोगस स्वरूपाचे 8 कोटीचं बस स्टँड आहे म्हणे. माझ्यावर गुन्हे दाखल करायला तिथे. इथं बसता येतं का आपल्याला? मी येतच नाही बसायला. बघ सगळं कळालं म्हणते तू. कळालंय यात्रेचं गाव आहे. कळालेच पण सांगितलं नाही का? यात्रेचं गाव आहे. लेकरं बारके घेऊन बसलेलो. बघा तिकडे कुठे गाव तुम्ही? बीडचे. ते कुठून आला? बीडून आलो. तिकडे लेकरं घेऊन बसलो. पावसामध्ये लेकरायला बसायला जागा नाही. काय का बसायला? आतलं बस स्टँड बांधलंय तर आता इथं कसं राहायचं कसं आम्ही? 8 कोटीत 8 कोटीचं छप्पर आहे वरचं. 8 कोटीचं 10 कोटीचा आम्हाला उभं राहायला जागा नाही. उभं राहायला जागा नाही. तसं कळा लागला.
माणसं आहेत. यात्रेचं गाव आहे, यात्रेचं गाव आहे. बघा तुम्ही येऊन इथं आम्ही कशासाठी आलो यात्रेचं गाव आहे. किती यात्रेच्या गावात जनावरांचा कोटा चांगला आहे. 8 कोटी रुपये तुम्ही घेतले तर 8 कोटी. पहिले स्टँड चांगलं स्टँड पाडून दुसरं करा. यात्रेचं गाव आहे, लहान लेकरांना बसायला जागा नाही. एवढंच बघा. हा, कुठून आलात? कुठून आलात? काय म्हणणे तुमचं? काय म्हणणे सदरील बस स्टँडचं झालेलं आहे कामाबद्दल? विरोध आहे. आम्ही पहिल्यांदाच आम्हाला इथं उभं राहायला पण जागा भेटत नाही. म्हणजे उभा राहायला जागा भेटत नाही म्हणजे हे किती म्हणताय, किती घाण आहे सगळं पाहिजे. या ताई ऐका, मंदिरला जायला आलो आम्ही. हे 8 कोटीचं बस स्टँड आहे. 8 कोटीतून पाऊस पडते असं म्हणणं आहे का तुमचं? 8 कोटीचं 8 कोटीचं खाल्ले पैसे. याच्या राजकारणाशी आमचा काही संबंध नाही. पॅसेंजर आहे, पब्लिक सिटी आहे, त्याच्यामुळे त्या पब्लिकला बसायला जागा नाही आहे. आतमध्ये भरमसाठ पाणी येत आहे आणि त्याच्याशी आमचा काही देणं घेणं नाही. या देवीच्या मंदिरासाठी लोक येतात यात्रेकरू. पूर्वीचं बसस्टँड चांगलं होतं, विनाकारण या लोकांनी हे केलं आहे. खेडेगावच्या गाड्या इथं झाडूवाले कोण नाहीत आणि कंट्रोलर काय म्हणते तिकडं गाड्या लागतात, नवडू गाड्या इकडं गाड्या लागते त्या. आणि एकच कर्मचाऱ्याच्या खिडकीमध्ये त्याला पुकारणार कोण नाही. तिथे व्यवस्था काय नाही. खेडेगावची लोक आंदोर गाडी इकडं. पाऊस बिऊस लागते का तुम्हाला? पाऊस इथं पाऊस मी लागला जागा नाही. आणि कंट्रोलर म्हणते त्या नवडू गाड्या इकडे जात्या, त्याला म्हणते इकडे जावा, त्याला म्हणते तिकडे जावा. प्रवासाने कुठे जायचं? होय, काय वाटते बस स्टँड कसं वाटते? थर्ड क्लास आहे. इथे काय उभं राहिलं तर जागा आहे का? कुठून आलात? मी इथलाच आहे. इथलाच आहे पण काय वाटते तुम्हाला? बस स्टँडचा 8 कोटीचा बस स्टँड आहे म्हणून. नाही बरोबर नाही. पाणी यायला गावाला उभं राहायला जागा नाही. तुम्हाला एकट्यालाच त्रास आहे का सगळ्यांनाच त्रास आहे? त्रास होतो, पण तुमचा फायदा करून घ्या बस. हा, बरोबर बोलले. बाबा बरोबर बोलले. काय करले? पैसे घेतले तुमची बसले. कुणी घेतले पैसे? कोण माहिती आहे? मग का उठला मग तुम्ही? 8 कोटी रुपये घेतले म्हणा. 8 कोटी. 8 कोटी राहू, तुम्ही का उठला मग? अहो, आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही म्हणलं की आम्हाला जेलमध्ये नेऊन घालायलेत. आम्ही काय करू? मग तुम्ही काय करतात बाबा? तुम्ही काहीतरी म्हणा नाही आणला इकडं. काय आता सांगा नाही आणला. काय फायदा नाही. हे बोगस आहे सगळं. सगळं बोगस. बोगस आहे, बोगस आहे. कस काय? काय फक्त काय ही जे असं वगैरे ह्याला पैसे देऊन का बसली? कुणाला नेऊन कुणाला पैसे दिले? कोणता पैसे देते कोण भांडण त्याला आणि मिठी दिली. कशाला प्रवाशाला बसायला जागा नाही. तुम्हाला जागा आहे का बसायला? नाही. असं नसो काय आमच्याकडे गरज नाही. तुम्ही सगळी एक नंबरचे चोर आहो. वारे बोलणार म्हणतात का? नाही नाही नाही, आपल्याला नाही जमत. आपल्या संगत विरोध म्हणल्यास मी बापाला बी सोडतो. चला राईट आहे. हो, हे काम राईट आहे. आओ